नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रामी 2025। मग आता चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रामी 2025 नेमका आहे काय, किंवा याच्यासाठी ऍप्लिकेशन करायचे कसं, यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, याची शेवटची तारीख कुठली आणि याच्या संदर्भात कॉन्टॅक्ट करण्याचे पर्याय कुठले, या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मग काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करायचंय, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला विदाऊट वेळ वाया घालवता चालू करायचा आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आपण चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रामी याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचंय, जी की mahadesk.maharashtra.gov.in अशी आहे। आणि या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम प्रोसीड फॉर ऍप्लिकेशन अँड साइन इन नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळेल, आपण त्याला क्लिक करूयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम याच्यामध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे त्याच्या काही स्टेप्स त्यांना तुम्हाला सांगितल्यात। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करा, प्रोफाइल क्रिएशन करा, ऍप्लिकेशन फॉर्म भरा आणि पेमेंट भरून प्रिंट घ्या, अशा पद्धतीने याची प्रोसेस आहे। तर ती आपण पूर्ण जाणूया। तर सर्वप्रथम आपण इथं प्रोसीड फॉर ऍप्लिकेशन याला क्लिक करूयात। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही जी विंडो ओपन झाली, याच्यामध्ये आता आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यासाठी इथं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक लॉग इन आणि एक नवीन वापरकर्ता नोंदणी। तर आपण याला क्लिक करूयात। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर काही इम्पॉर्टंट सूचना आल्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला की याच्यासाठी कुठल्या पात्रता आहेत तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दाखवल्या आहेत। आणि ह्याच्या संदर्भात एक डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक आहे, त्याचबरोबर आय बटनावरही लिंक मिळेल तुम्हाला, तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रक्रिया कशी आहे तो व्हिडिओ सेपरेट आहे, आणि याच्या संदर्भात अधिकची माहितीचा एक व्हिडिओ आहे तो पण सेपरेट आहे। तो दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ सोयीस्कर होईल। आता चला इथे I have read the following above information carefully and understood it clearly हे जे आहे याला क्लिक करून ओके या बटनाला क्लिक करून घ्या। इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची, ज्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम आपलं नाव टाकू। आता नाव टाकताना त्यांना गाईडलाईन्स दिली की तुमचं नाव आधार कार्ड प्रमाणे एक्झॅक्ट टाकायचं आहे। आता हे टाकल्याच्या नंतर त्यांना सांगितले की परत तुम्ही जे नाव टाकलेलं आहे ते परत एंटर करा। आता परत आपण नाव एंटर केलं आहे। आणि हे नाव टाकून त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनच राहणार आहे आपली, त्याचबरोबर आपला आधारचा नंबर जो कुठला असेल तो टाकायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ एक निवडायची। डेट ऑफ बर्थ मध्ये इथं पहा की काही जण म्हणतील की याच्यामध्ये एवढेच ऑप्शन का, कारण एवढेच त्याच्यासाठी वयाचे लोक पात्र आहेत। तर त्याच्यापैकी माझं 1999 ही डेट ऑफ बर्थ असल्यामुळे मी ती निवडतोय। तुमची जी कुठली असेल ती तुम्ही निवडू शकता। त्याचबरोबर जेंडर आणि मोबाईल नंबर फिल करायचा आहे, ईमेल आयडी फिल करायचा आहे, आणि दोन्हीचे ओटीपी आपल्याला घ्यायचे आहेत। तर आपण काय करू, सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून त्याच्यावरती ओटीपी घेऊया। आता आपण मोबाईल आणि ईमेल व्हेरीफाय करून घेतला, त्याचबरोबर कॅप्चा टाईप करून घेतला। आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करूया। आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे, जो की तुम्ही बेसिकली वेब कॅमेऱ्याने घेऊ शकता, किंवा जर तुम्ही मोबाईलवरून हा फॉर्म भरत असाल तर मोबाईलचा कॅमेरा ऑन होऊन हा फोटो तुम्ही घेऊ शकता। मी हा फोटो कॅप्चर करून प्रोसीड या बटनाला क्लिक करून घेतो। आता आपण आपला फोटो त्याचबरोबर आधार कार्डचा कॉपीचा फोटो घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक 15 सेकंदचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव, गाव, तालुका आणि जिल्हा असं याच्यामध्ये सगळं सांगायचंय। आणि ते सांगून तो व्हिडिओ इथून स्टार्ट बटनाला क्लिक करून रेकॉर्ड करायचा आणि नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं। आपण ती प्रोसेस सुद्धा करून घेऊयात। आता इथून पुढे तुम्ही तुमचा पासवर्ड टाईप करण्याच्या स्क्रीनवर आलात, आणि तुम्ही तुमचा जो कुठला पासवर्ड असेल तो इकडे टाईप करून घ्यायचा आहे। आणि हा पासवर्ड जसा पूर्ण होतो तसं मग तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झालं असं म्हणायला हरकत नाही। इथं डिक्लेरेशनला क्लिक करूयात आणि सबमिट या बटनाला क्लिक करून घेऊयात मित्रांनो। आता त्यानंतर तुमचा एक आयडी आणि पासवर्ड जनरेट झालेला आहे, जो की आपण आयडी आणि पासवर्ड इकडे भरून घेऊयात, म्हणजे आपल्याला लॉग इन करून हे ऍप्लिकेशन करायला सोपं होईल। तर सर्वप्रथम ही जी डिटेल आहे ही सर्व मी भरून घेतो। आता लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही अशा स्क्रीनवर आलेला, इथं लिहिले प्रोसीड टू प्रोफाइल बिल्डिंग, म्हणजे आपलं प्रोफाइल सर्वात प्रथम तयार करून घेण्याच्या स्क्रीनला आलेला। तर आपण इथं क्लिक करूयात, म्हणजे बेसिकली आपलं प्रोफाइल तयार होईल।
चला इथली बेसिक डिटेल्स भरून घेऊयात. आता इथं सर्वप्रथम आपल्याला आपलं सरनेम विचारलेलं आहे, तर इथं सरनेम भरून घेतलेलं आहे मी. त्याचबरोबर आता वडिलांचं नाव सुद्धा विचारलेलं आहे, तर वडिलांच्या नावामध्ये आपल्याला जे वडिलांचं नाव असेल ते भरून घ्या. त्यानंतर सॉरी थोडं मिस्टेक झालं याच्यामध्ये. त्यानंतर आईचं नाव जे असेल ते भरा. जेंडर, डेट ऑफ बर्थ टाकलेली आलेली आहे. तुमचं जन्माचं ठिकाण जे कुठलं असेल ते टाका. मॅरिशल स्टेटसमध्ये तुमचं लग्न झालं असेल तर मॅरिड, अदरवाईज अनमॅरिड तुम्ही निवडू शकता. मातृभाषा तुमची जी असेल ती निवडा. त्याचबरोबर तुमचा धर्म, तुमचा आधार कार्डची डिटेल इथे आलेली आहे. नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करून घेऊया. इथं नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ओके. आता इथं तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही भरून घ्या. तर इथं मी माझा ॲड्रेस टाकलेला आहे. त्यानंतर इथं लोकेशन एरिया तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता. तर मी अर्बन ठिकाणी राहतो, अर्बन घेतो शहराच्या. तुम्ही खेड्यात राहत असेल तर खेड शहर किंवा मोठी मेट्रो सिटी असेल तर ते सुद्धा तुम्ही इकडे निवडू शकता. तुमचं जे ऑप्शन असेल ते निवडा. त्याचबरोबर तुमच्या कंट्रीचं नाव, त्यानंतर तुमच्या राज्याचं नाव, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि त्यानंतर तालुक्याचं नाव. अशा पद्धतीने बेसिक डिटेल्स फिल करत चला. त्याचबरोबर तुमचा पोस्टाचं विचारलेलं आहे आणि तुमचा पिनकोड सुद्धा विचारला आहे. त्यानंतर खालची माहिती जर सेम असेल तर तुम्ही एस या बटनाला क्लिक करणार आहात आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेणार आहात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं शिक्षण निवडायचंय. जे या शिक्षणमध्ये तुम्हाला सर्वप्रथम 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन असं शिक्षण निवडायचं. तर ते सर्वप्रथम मी भरून घेतो आणि ऍड बटनाला क्लिक करून घेतो. सर्वप्रथम आपण ही माहिती भरून घेतली. याच्यामध्ये जास्तीत जास्त जे शिक्षण असेल त्याला इथे आपण सिलेक्ट करूयात आणि त्याचबरोबर नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता इथं नेक्स्टला क्लिक केल्याच्या नंतर त्यांना विचारले तुम्हाला काही अनुभव आहे का, तर याला मी सध्या तरी नाही करणार आहे. आणि जर नाही केलं तर इथे दाखवणार आहे आपण पात्र नाहीत, म्हणजे आपल्याला अनुभव असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण इथं अनुभवाला येस करूयात आणि ज्या ठिकाणी आपण हे अनुभव घेतलेला आहे ते आपल्याला इकडे मेन्शन करायचे. फॉर एक्झाम्पल आपण ज्या संस्थेमध्ये ज्या याच्यामध्ये अनुभव घेतलेला आहे ते आपल्याला इकडे मेन्शन करणं गरजेचं आहे. तर इथं चला मी एका हॉस्पिटलचं नाव टाईप करून घेतो. आता याच्यामध्ये आपण कुठलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे. तर इथं आपण त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट नॉन गव्हर्नमेंट करूयात. कामाचं स्वरूप आपलं टेम्पररी होतं. त्याच नंतर आपण याच्यामध्ये काय काम केलंय तर इथं सोशल वर्क टाकलेलं मी, तुमचं जे असेल ते टाका. त्याच्यानंतर इज आय एम करंटली वर्किंग इन धिस रोल, म्हणजे आपण ह्याच्यात परत काम करत आहोत का, तर नाहीला क्लिक केलं मी. आणि हे कधीपासून आपण शिक्षण सुरू झालंय त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम त्याचं जे वर्ष वय आहे ते निवडलेलं आहे आणि कधीपर्यंत होतं ते पण निवडलेलं आहे. तर आपण त्यानंतर ऍड या बटनाला क्लिक करून घेऊयात आणि ओके. आता त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेऊयात. म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स देणे हे मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर तुम्ही IT क्षेत्रामध्ये कुठल्या लेवलचं तुमचं शिक्षण झाले त्याच्याबद्दलची काही माहिती विचारली आहे. तर त्याला तुमचं बिगिनर, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स आणि एक्सपर्ट याच्यामध्ये कुठल्या लेवलचं आहे ते निवडू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपण एक इंटरमिडिएट निवडूयात. त्याच्यानंतर मराठी भाषेला लिहिता वाचता बोलता येते त्याला क्लिक करूयात. हिंदीमध्ये सुद्धा तसंच आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तसंच. आता त्याचबरोबर स्किल एक्सपर्टाईज म्हणजे तुम्ही कशामध्ये काय काय तुमचं शिक्षण आहे तर ते तुम्ही इथे निवडू शकता. कुठल्या स्किल तुमच्यामध्ये आहेत त्या. तर याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट दिलेली आहे. इथं स्क्रोल करून आपण ती पाहू शकतो एक एक. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी येतात तर ते आपण याला निवडू शकतो. तर याच्यामध्ये एक बेसिक गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते आपण पाहूयात. आता जसं मी की हॉस्पिटलमध्ये होतो तुम्हाला पब्लिक हेल्थचा एक्सपिरियन्स आहे तर मी तो निवडणार आहे. तुम्हाला इतर कुठला ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्याला तिथून निवडू शकता. याच्यामध्ये ऑदर्स क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स इथे ऍड करू शकता. जसं की मी इथे ऑदर्स ऍड केले तुम्ही तुमचे करू शकता. आता ऑदर्स मध्ये कुठला एक्सपिरियन्स आहे ते आपण इथे टाकू शकतो. त्याचबरोबर वडिलांचा व्यवसाय कुठला आणि आईचा व्यवसाय कुठला तर ते आपण इथे टाकू शकतो. त्याच्यानंतर आपला रक्तगट कुठला आहे ते पण टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ही माहिती कुठून मिळाली तर ते आपण इकडून निवडू शकतो. त्याच्यानंतर तुमच्या करिअर मधले काही ध्येय नमूद करायचे तर ते इथं आपल्याला इथं एंटर करायचे आहेत. त्यानंतर परत विचारलंय की CM फेलोशिप साठी अर्ज करण्यामागचा उद्देश काय, तर ते आपण इथे मेन्शन केलंय.
आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करून घेतलंय. आता याच्यानंतर आपली काही बेसिक डिटेल्स इथं येणार आहे. तर इथं आता जो फोटो घेतलेला तो फोटो आलेला आहे. त्याचबरोबर आता सिग्नेचर आपल्याला इकडे अपलोड करायची. तर आपण इथं सिग्नेचरला क्लिक करूयात आणि सिग्नेचर अपलोड करून घेऊयात. तर इथं सिग्नेचर अपलोड केली. आपण क्रॉप या बटनाला क्लिक करून इथून सिग्नेचर अपलोड केली. तुम्ही तुमची ओरिजिनल करा, मी इथे एक डमी अपलोड करतोय आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण प्रोफाईल समरीला क्लिक केलंय आणि याच्यामध्ये भरलेली आपली डिटेल्स, ज्याच्यामध्ये आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत, ज्या की तुम्ही पाहू शकता. आणि काही एडिट करायचे असेल तर इथे समोर एडिट नावाचा ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही एडिट करू शकता. इथं आपण डिक्लेअर मध्ये आपल्याला ह्या गोष्टी ऍक्सेप्ट आहेत त्याला क्लिक करून सेव्ह या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता त्यानंतर इथं तुम्हाला दाखवलं की तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे, ऍप्लिकेशन तयार झालेलं, तुम्ही सबमिट करू शकता. तर स्टार्टिंग डेट 15 आणि शेवटची 5 डेज, याच्यामध्ये 17 डेज रिमेन्स आहेत असं दाखवलंय. तर इथं चेक डिटेल्स आणि अप्लाय या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट सगळी इथं दिसणार आहे. याच्यामध्ये पोस्ट, वय आणि सगळ्या गोष्टी इथलच्या दाखवलेल्या आहेत. आता अप्लाय नावाचं एक ऑप्शन आपल्याला इकडे फेक्च होतंय, शो होतंय, त्याला आपण क्लिक करून अप्लाय करूया. आता ही एलिजिबिलिटी चेकच्या क्रायटेरियामध्ये आपल्याला दाखवलं की तुम्ही याच्या ज्या क्रायटेरिया आहेत चारही क्रायटेरियाला बसता. तर इथं दाखवलेलं आहे. आपण प्रोसीड या बटनाला क्लिक करून आपलं ऍप्लिकेशन सबमिट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण पूर्ण ऍप्लिकेशन केलेलं आहे. आता आपल्याला पेमेंट करायचे. जसं आपण पेमेंट करतो तर आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट होतो. मग अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा होता मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.